हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि मॅ एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 19 मार्च 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, महतारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर महतारी वंदन योजना छत्तीसगड या राज्याने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कटलास एक्सप्रेस युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर उत्तर आहे सेशल्स. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतातील तीनही सेना दलाचा संयुक्त भारत शक्ती युद्ध सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे पोखरण येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली? तर उत्तर आहे पाकिस्तान. तर आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे 14वे राष्ट्राध्यक्ष आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेची विजेती कोण ठरलेली आहे? तर उत्तर आहे क्रिस्टिना पिस्कोव्हा ही मिस वर्ल्ड 2024 ठरलेली आहे. तर ही झेक प्रजासत्ताक देशाची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यातील सेला बोगद्याचे उद्घाटन केले? तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रिट्झकर वास्तुरचनाकार पुरस्कार 2024 कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? उत्तर आहे रिकेन यामामोटा हे जपानचे आहेत यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेल्लोरचे अनावरण केले? उत्तर आहे आसाम. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्यात स्टॅच्यू ऑफ वेल्लोरचे अनावरण केलेले आहे. तर या स्टॅच्यू ऑफ वेल्लोरची उंची आहे 125 फूट उंची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणाच्या अध्यक्षतेखालील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक देश एक निवडणूक बाबत अहवाल सादर केलेला आहे? उत्तर आहे रामनाथ कोविंद यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणाची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली? तर उत्तर आहे सुखविंदर सिंह सिंधू व ज्ञानेश्वर कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अमेरिकेच्या धर्तीवर भारत व कोणत्या देशात 2+2 चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे? उत्तर आहे ब्राझील या देशामध्ये. भारत व ब्राझील देशात 2+2 चर्चेचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मानवी विकास निर्देशांक 2022 मध्ये 193 देशांच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 134व्या क्रमांकावर आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे मानव विकास निर्देशांक कोणती संस्था जाहीर करते? तर उत्तर आहे UNDP. ही संस्था मानव विकास निर्देशांक जाहीर करते. उत्तर आहे UNDP. पुढचा प्रश्न पाहूया. मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 193 देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे स्वित्झर्लंड. हा देश प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे CBSE बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर CBSE बोर्डाच्या अध्यक्षपदी राहुल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी दिलेली आहे? उत्तर आहे मॉरिशस युनिव्हर्सिटीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी दिलेली आहे. उत्तर आहे मॉरिशस युनिव्हर्सिटीने. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणता देश नाटो या लष्करी आघाडीचा नवीन सदस्य बनलेला आहे? उत्तर आहे स्वीडन. हा देश नाटो या लष्करी आघाडीचा नवीन सदस्य बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मोदींनी भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात केलेले आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मोदींनी भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोचे उद्घाटन केलेले आहे. उत्तर आहे पश्चिम बंगाल. आणि ही मेट्रो कोलकाता येथे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने राज्यात हरित हायड्रोजन धोरण मंजूर केलेले आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे? उत्तर आहे त्रिपुरा. तर रिसा हा त्रिपुरा राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.